नमस्कार. मी सौ बीना समीर बाचल. मी अक्षरधन समूहाची सदस्य आहे आणि या समूहावर मी कित्येक गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यांसमोर वाचून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे डोहाळे जेवण. श्री आणि रमाकांत रावांची आज भयंकर धावपळ सुरू होती. रमाकांतराव तर सूचना देऊन दमले होते. अरे तो झोपाळा नीट बांधा, चेक करा 4 वेळा, फुलं अशी का लावलीत, झोपाळ्याला फक्त मोगरा हवाय, तो झेंडू वगैरे तिकडे खांबांना लावा, इथे नको. अरे श्री, जरा केटरर आले का बघ खाली, त्यांना सांग पाहुणे आल्याशिवाय काहीही करायला घेऊ नका, सगळं जेवण अगदी गरमागरम हवं आहे आपल्याला. आणि आल्या आल्या सगळ्यांना सरबत द्या बरं. शेवटी श्रीने त्यांना एका जागी बसवलं. हो हो बाबा, सगळी कामं व्यवस्थित होत आहेत, तुम्ही जरा शांत बसा बरं एका जागी. सकाळपासून किती गडबड सुरू आहे तुमची, अशानं संध्याकाळपर्यंत दमून जाल बरं का. आणि मृण्मयी काय म्हणेल मला माहिती आहे का, की साधी बाबांची काळजी देखील घेता आली नाही त्याला. रमाकांतराव हसत म्हणाले, जावई बापू, खरं आहे हो तुमचं, पण बायका नसलेल्या आपल्या घरात पहिल्यांदाच डोहाळे जेवण होते. बायकांचा कार्यक्रम हा आणि तो आपल्याला करायचा आहे, त्यामुळे तो जमेल तितका छान व्हायलाच हवा. आज तुझी आई किंवा मृण्मयीची आई या जगात असत्या तर त्यांनी किती हौस केली असती तिची. त्याच्या 5-10% तरी आपल्याला जमायला हवं ना. श्रीनेही हसून त्यांना दुजोरा दिला. शेवटी संध्याकाळ झाली आणि एक एक बायका जमू लागल्या. श्री आणि रमाकांतराव अगदीच गडबडून गेले होते. घेतलंय डोहाळं जेवण करायला, पण या बायकांची सरबराई करणं जमेल ना आपल्याला, देवच जाणे. तरी मृण्मयीच्या दूरच्या मावशी, काक्या, आत्या सगळ्या आल्या होत्या आणि त्यांना बायकांना हळदी कुंकू देणं, गजरे देणं ही कामं दिली होती. अखेर हिरव्यागार साडीत मोगऱ्याचे गजरे माळलेली आणि मोजकेच ठसठशीत दागिने ल्यायलेली आणि पोटाचा घेर सांभाळत सावकाश लाजत पावलं टाकत मृण्मयी हॉलमध्ये अवतरली. श्री आणि रमाकांतरावांनी एकदमच तिच्याकडे पाहिलं. रमाकांतरावांनी डोळ्यानंच लेकीची दृष्ट काढली आणि श्री तर तिच्या अशा अवस्थेत पुन्हा एकदा प्रेमात पडला. तिनं डोळ्यानंच श्रीला रागे भरले. तिला बायकांनी सावकाश नेऊन झोपाळ्यावर बसवलं. मृण्मयी डोळे भरून हॉलमध्ये बसलेली सजावट बघत होती. किती मेहनत घेतली बाबांनी आणि श्रीने. आपण नको म्हणत असतानाही दोघांनी हा घाट घातला, सगळी हौस पुरवली. आज आई आणि सासूबाई नाही आहेत, पण दोघेही मला कशाचीच कमतरता भासू देत नाही आहेत. मी खरंच भाग्यवान आहे. ती झोपाळ्यावर बसली खरं आणि बायकांची कुजबूज सुरू झाली. हा घाट घातला या पुरुषांनी, पण आता हिची ओटी कोण भरणार बरं. सासरी माहेरी कोणी बाईच नाही आहे. आणि विचारायचं तरी कसं. कोणीतरी लेकरूवाळी घरची असती तर बरं झालं असतं नाही का. मृण्मयीला ही कुजबूज ऐकू आली आणि तिनं झोपाळ्यावरून उठत औक्षणाचं ताट उचललं आणि बाबा आणि श्रीला हाक मारली. दोघेही तिच्यापाशी येऊन थांबले. तिनं सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजातच म्हटलं, हा डोहाळ जेवणाचा घाट खरं तर दोघांच्या प्रेमाखातर घातलाय. आणि लेकूरवाळी बाई घरातली बाई का लागते हो, कारण ती प्रेमाने मनापासून भरभरून आशीर्वाद देते म्हणून. मग तसं बघायला गेलं तर आईच्या माघारी बाबांनी आणि सासू सासरे गेल्यावर श्रीने माझी इतकी काळजी घेतली की कोणाला बाईलाही जमलं नसतं. आणि ह्या दोघांइतकं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देणारं कोण आहे मला. म्हणून माझा असा आग्रह किंवा हट्टच म्हणा ना, की आज माझी ओटी माझे बाबा आणि माझा लाडका नवरा श्री हे दोघे मिळूनच भरतील. तिचं बोलणं ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली खरं, पण अगदी क्षणभरच. सर्वांनी अगदी टाळ्या वाजवून तिच्या ह्या गोड हट्टाला दुजोरा दिला आणि बायकांच्या हसण्या खिदळण्यात आणि मागे सीडीवर लावलेल्या मंगल सनईच्या सुरात रमाकांतरावांनी आणि श्रीने भरल्या डोळ्यांनी मृण्मयीची ओटी भरली. मृण्मयी मनोमन सुखावली आणि एक आगळं वेगळं डोहाळ जेवण पार पडलं. धन्यवाद. आपल्याला कथा कशी वाटली ते जरूर कळवा.